नमस्कार मंडळी, कसे आहात? आजचा आपला होपोनोपोनोचा 8वा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी होपोनोपोनो प्रार्थना कशी मदत करते. तर इथे उपस्थित असलेले सगळे म्हणजे जे माझा व्हिडिओ बघत आहेत ते आणि जे बघत नाहीत ते सुद्धा. आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कर्जामध्ये आहोत. कुठल्या ना कुठल्या. कोणी होम लोन घेतलंय, कोणी कार लोन घेतलंय, कोणी पर्सनल लोन घेतलंय, कोणी गोल्ड लोन घेतलंय, कोणी बिझनेस लोन घेतलंय. आपण प्रत्येकाने कधी ना कधी आयुष्यात लोन घेतलेलं आहे. बरोबर? हां. आता ज्यांनी लोन घेतलंय, लोन फेडलंय आणि आत्ता लोनमध्ये नाहीयेत, अतिउत्तम. परंतु ज्यांनी लोन घेतले आणि ज्यांना लोनमधनं बाहेर पडायचंय, पण तरी अजून त्यांच्यावर दिवसेंदिवस लोन चढतच आहे. तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल, याच्या संदर्भात आत्ता आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी ज्यांनी कोणी माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नाही, त्या लोकांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मी तुम्हाला अजून नवनवीन टॉपिकवर होपोनोपोनो कसं काम करतं, मॅनिफेस्टेशन कसं काम करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, याची माहिती देईल. आणि तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओ तर पाहता येईलच. परंतु इथून पुढचं आमचं जे काही जर्नी आहे होपोनोपोनोची, त्याच्यात सुद्धा सहभागी होता येईल. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर असं वाटत आहे, की मी लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावं, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जेणेकरून मला तुमच्यासोबत लाईव्ह संवाद साधता येईल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला देता येईल. ज्यांना कोणाला माझ्याकडून त्यांचं अफर्मेशन तयार करून घ्यायचं आहे, मी त्यांना लाईव्ह आपल्या चॅनलमध्ये त्यांचं अफर्मेशन तयार करून देईल. तर अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला डिस्कस करता येतील. ठीक आहे? तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता वळूयात आपल्या टॉपिककडे. तर आजचा होपोनोपोनोचा 8वा दिवस आहे. तर कर्जातून कसं मुक्त व्हायचं? त्याच्या आधी कर्जाबाबत थोडीशी तुमची जी विचारधारणा आहे ती मी क्लिअर करू इच्छिते. मला सांगा, जेव्हा आपलं कर्ज आपण एखादा कर्जाचा अर्ज करतो, तर त्यावेळेस आपण किती आत्मीयतेने तर कर्जाचा अर्ज भरतो, की माझं लोन होईल, माझं लोन झालंच पाहिजे, माझ्या लोनला कुठंच अडचण नाही आली पाहिजे. आणि जेव्हा फाईलला डिले होतं, त्यावेळेस मनात अजून धाकधूक, माझं लोन झालं पाहिजे, का फाईल थांबली असेल, अजून का नाही डिस्बर्स झाली, का नाही बोलावलं? होतं ना असं? बरोबर? का? कारण की तुम्हाला तुमची त्यावेळची गरज भागवायची असते. कोणाला होम लोन घ्यायचं असेल, होम लोन जर रिजेक्ट झालं तर मला घर घेता येणार नाही, अशी विचारधारा असते. कोणाला गाडी घ्यायची असेल, तर माझी कार लोन झालं नाही, तर मला गाडी घेता येणार नाही. मी पी-एल टाकलेलं आहे, पर्सनल लोन टाकलेलं आहे, जर ते झालं नाही, तर मला जे काही वैयक्तिक कारण आहे, की बाबा मेडिकल रिझन आहे, माझं लग्न असेल, टूर असेल, ते जर कंप्लीट झालं नाही तर काय होईल? म्हणजे तुम्हाला तुमची त्या वेळची गरज भागवायची असते. म्हणून तुम्हाला ते लोन किती गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी नवससुद्धा करायला लागता, की काहीही होऊ दे, पण माझं हे लोन होऊ दे. बरोबर? पण मग नंतर काय करता तुम्ही तुमची ती गरज सरल्यावर? त्या लोनला किती नावं ठेवता, किती वाईट बोलता, की मी उगाच कर्ज घेतलं, मला हप्तेच फेडता येत नाही आणि माझं एक कर्ज नाही संपते, की परत दुसरं आलं, परत तिसरं आलं. हे कर्ज कशाला घेतलंय मी? कर्जात पडलंच नाही पाहिजे. म्हणजे ज्या कर्जानी तुमची गरज भागवली, वेळेला जे कर्ज तुम्हाला उपयोगी पडलं, त्याच्याबद्दलच जर तुमची ही भावना असेल, तर तुम्ही विश्वाकडे काय पाठवताय? कुठला संदेश पाठवताय? नकारात्मक पाठवताय ना? बरोबर? मग जर विश्वाला त्या तुमच्या कर्जाबद्दल नकारात्मक भावना पोहोचती आहे, तर विश्वाला काय पाहिजे? विश्वाला हेच पाहिजे, की तुम्हाला ते पाहिजे. विश्वाला खरं-खोटं कळत नाही, विश्वाला भावना कळतात. मग विश्वापर्यंत कुठली भावना जातीये? कर्जाबद्दल निगेटिव्ह. मग ते कर्ज अजून तुमच्या अंगावर येतं. हे असंच आहे. तुमच्यासोबत हे असं झालेलं असणार 100%. आठवा असा एखादा प्रसंग. मग करायचं काय? मग आता ह्यातनं बाहेर कसं पडायचं? तुम्ही कर्जाकडे लक्ष देण्यापेक्षा, कर्जातनं कसं बाहेर येईल याचा विचार करण्यापेक्षा, तुमचं उत्पन्न कसं वाढेल, तुमचे पैशाचे मार्ग अजून किती-किती तुम्हाला जनरेट करता येतील, याच्याकडे का नाही तुमचं लक्ष जात? तिथं गेलं पाहिजे. मग आता ह्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करायचं?
याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे, पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही कुठलं कर्ज कुठल्या कारणासाठी घेतलं होतं ते लिहून काढायचं आहे. की जसं अमुक एकाने मी होम लोन घेतलं होतं घर घेण्यासाठी, अमुक एकाने मी कार लोन घेतलं कार घेण्यासाठी, अमुक एकाने मी पर्सनल लोन घेतलं माझ्या ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी. हे लिहून काढायचं. मग हे लिहून काढल्यानंतर नेहमीप्रमाणे एक जागा बघायची जिथं 10 मिनिटं तुम्हाला स्वतःला देता येतील. ते केल्यानंतर विश्वाला त्या कर्जासाठी थँक्यू बोलायचं की हे विश्वा, ह्या गरजेसाठी मी हे लोन काढलं होतं आणि माझी ती गरज त्यावेळेस भागवली, त्यासाठी धन्यवाद. माझ्या त्या वेळच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या ह्या लोनमुळे. मी ह्या लोनमुळे सगळ्या अडचणीतून बाहेर आली आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू कर्जाला की माझी त्यावेळची गरज भागवली. हे बोलायचं. हे बोलून झाल्यानंतर विश्वाला एकदा पुन्हा बोलायचं की मी या कारणासाठी कर्ज काढलं होतं. माझ्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत ह्या कर्जामुळे. त्याच्यामुळे मी या कर्जाचे माझे नियमित हप्ते फेडत आहे आणि नियमित हप्ते फेडल्यामुळे माझ्यावरचं जे ओझं आहे ते कमी होत चाललेलं आहे. माझ्याकडे पैशाच्या प्रचंड वाटा मोकळ्या झालेल्या आहेत. माझ्याकडे असंख्य अमर्याद इन्कम सोर्स जनरेट झालेले आहेत. त्याच्यामुळे मी माझे हप्ते रेग्युलर भरत आहे आणि त्याच्यामुळे मी कर्जातनं मुक्त झालेले आहे. आणि ती भावना जनरेट करा की खरंच जेव्हा तुम्ही या सगळ्या कर्जातनं मुक्त असताल, तुमचा एकही रुपया कर्जामध्ये जात नाही, तो आनंद काय आहे तो फील करा. तो इतका फील करा आणि त्या आनंदाच्या फ्रिक्वेन्सी एवढे युनिवर्सपर्यंत पोहोचवा की तुम्ही कर्जातनं मुक्त झाला आहात हे जेव्हा विश्वाला कळेल, त्यावेळेस विश्व तुम्हाला तिथनं तथास्तु बोलेल आणि तुमच्या पैशाचे जे काही मार्ग आहेत ते मोकळे होतील. आणि तुम्ही बघा, तुम्हाला इतकं हलकं वाटेल. तुम्ही कर्जाबद्दल वाईट बोलू नका, अजिबात वाईट बोलू नका. तुम्ही कर्जाबद्दल मुळात बोलूच नका. तुमचे इन्कम सोर्स कसे वाढतील याच्याबद्दल बोला आणि त्यातनं तुम्ही कर्जाचे कसे हप्ते फेडताय त्याच्यावर फोकस करा. हे केल्यानंतर तुम्हाला होपोनोपोनो 21 वेळा बोलायचं आहे. कुठली भावना जनरेट करून की मी ऑलरेडी एवढे कर्ज घेऊन एवढे कर्ज फेडलेले आहेत आणि मी आता कर्जमुक्त आहे. ही भावना आनंदाची घेऊन तुम्ही होपोनोपोनो बोलायचं 21 वेळा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. करून बघा 31 दिवस. इतका अनुभव भन्नाट आहे, मी तुम्हाला काय सांगू. खूप लोकांनी ही ट्रिक वापरलेली आहे. खूप लोक या ट्रिकचा वापर करून कर्जमुक्त झालेले आहे. कारण की तुम्ही विश्वाला जी फ्रिक्वेन्सी पाठवता, तुम्ही विश्वाला जी भावना पाठवता, विश्व तुम्हाला तेच देतं. कारण की विश्वाला खरं खोटं कळत नाही, विश्वाला फक्त भावना कळतात. हे लक्षात घ्या. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, नातेबद्दल जी भावना विश्वाला देणार आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह झोनमध्ये राहा. कुणाबद्दल वाईट बोलू नका, वाईट विचार करू नका. स्वतःची एनर्जी वाईट ठिकाणी खर्च करू नका. तुमच्या प्रगतीच्या आड दुसरं कोणीही नाही, तुमचे निगेटिव्ह विचारच आहेत. आणि हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण की सुरुवातच इथून होते. भावना काय आहेत, फिलिंग्स काय आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे. तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारांची जी काही चढ उतर चाललेली असते तेच विश्वापर्यंत जातं ना. त्याच्यामुळं तुम्ही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी हाय करण्याऐवजी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी हाय करा आणि विश्वाला पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीच पाठवा आणि मग चमत्कार बघा तुमच्या आयुष्यात काय घडतंय. मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या चांगलंच लक्षात आलेलं असेल. तर अशाच नवनवीन टॉपिकवर आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती असेल असे तुमचे जे रिलेटिव्ह की जे खरंच कर्जात आहेत, त्यांना बाहेर पडायचं आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.